आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे, बैठकीनंतर मार्चचा निर्णय, 10,000ची मानधनामध्ये वाढ। पुरंदर ईव्हीएम चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, उपविभागीय अधिकारी, डीवायएसपी, तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश, तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध, प्रकल्पाच्या विरोधामध्ये हजारो लोकांचं जायकवाडीमध्ये जलसमाधी आंदोलन। नांदेडच्या कोस्टवाडीमध्ये कार्यक्रमात भगर खाल्ल्यामुळे 1000 जणांना अन्नातून विषबाधा, नांदेड आणि लोहा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकमधील धरणातील पाणीसाठा निम्म्यावर, पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नाही, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये कडक उन्हाचा गव्हाच्या पिकाला फटका, तापमान वाढल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता। थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग, पश्चिम महाराष्ट्रात 18 लाख जणांकडे 332 कोटींच्या थकबाकी वसुलीचं आव्हान, 50,136 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित। पुण्याच्या तीर्थक्षेत्र लेण्याद्रीमध्ये माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रम, 8 दिवस हरिपाठ आणि कीर्तनाचं आयोजन।